प्रचाराची रणधुमाळी त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसलाय। शेवटी सरकार लोकांचं मत समजून घेत असतं। कांद्यावरील निर्बंध उठवले जायत आणि आता आम्ही ताकही फुंकून पिणार आहोत। मोदी सरकार अचानक निर्यात बंदी लावणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा दावा। दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा आरोप। 45 जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 4 जणांना अटक। तर जातींमध्ये तेढ निर्माण करणारी हा नवनीत राणांचा डाव आहे। नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा प्रकरणी अभिजित अडसूळ यांचं वक्तव्य। अमरावतीमधील दर्यापूरच्या खल्लार गावात नवनीत राणांची रॅली। काल रात्री खल्लार या गावातील प्रचार सभेतच झाला होता राडा। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा शिवीगाळाचा होता आरोप। अमित शहांचा आजचा महाराष्ट्र दौरा रद्द। गडचिरोली नागपुरात 2 सभांचं होतं आयोजन। शहांच्या ऐवजी स्मृती इराणी, शिवराजसिंह चौहान यांचा प्रचारामध्ये सहभाग। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। मोठ्या संख्येने कार्यकर्ते रोड शो मध्ये सहभागी। तर नागपूर मध्यमध्ये भाजपाचे उमेदवार प्रवीण दटकेंसाठी कंगना रनौत यांच्याकडून प्रचार। काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला नाही, मोदींनी केला। राजनाथ सिंहांची टीका। मात्र माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी 1990 साली बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न पुरस्कारानं केला होता सन्मान। काँग्रेसमध्ये मलाही कोणी जय भीम म्हणण्यापासून रोखलं नाही। भाजपाला अपप्रचार रोखण्याचा नितीन राऊतांचा सल्ला। विलासराव देशमुखांनीच रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्याचा दावा।